देवदत्त भक्ता अभक्ता फुकाचा सकळा लाभ झाला मृताचा हृदयकोश खळजनांचा पाषाणा समही पाझरे. श्री गुरुचरित्र अवतरणिकेची ही ओवी श्री गुरुचरित्राचं महात्म्य अत्यंत प्रभावीपणे सांगते. श्री सिद्धमुनींनी श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या दिव्य लीलांचं कथन सरस्वती गंगाधरांना केलं तेव्हा ते केवळ भक्तांसाठीच मर्यादित नव्हतं. तो अमृतप्रवाह भक्त अभक्त, ज्ञानी अज्ञानी, सज्जन दुर्जन अशा सर्वांसाठी होता. सरस्वती गंगाधरांनी ती कथा शब्दरूपात बांधून श्री गुरुचरित्र लिहिलं आणि तेव्हापासून ही ग्रंथरूपी गंगा काळ आणि तथाकथित पात्रतेची बंधनं ओलांडून व्हायला लागली. भक्तांना या ग्रंथामधून श्रद्धा, वैराग्य आणि गुरुकृपेची अनुभूती मिळतेच, परंतु अभक्तांनाही फुकाचा म्हणजेच अपेक्षेशिवाय फुकट अमृतलाभ होतो. कारण श्री गुरुचरित्र हा केवळ भक्तिग्रंथ नसून अंतःकरण परिवर्तनाचा ग्रंथ आहे. मन कितीही कठोर असो, अहंकार मत्सर क्रूरतेनं भरलेलं असो, परंतु त्यात थोडीशीही श्रद्धा शिल्लक असेल तर श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंची कृपा निश्चित कार्य करते. या ओवीमधील हृदयकोश खळजनांचा हे शब्द अत्यंत बोलके आहेत. खळ दुष्टांचंही हृदय श्री गुरुचरित्राच्या स्पर्शानं वितळतं. कठीण दगडातून जसं पाणी झिरपतं तसंच श्री गुरुचरित्रामुळे कठोर अंतःकरणामधून करुणा, पश्चात्ताप आणि सद्बुद्धी प्रकट होते. ही परिवर्तन शक्ती श्री गुरुतत्वाची आहे. श्री सिद्धांनी कथन केलं, सरस्वती गंगाधरांनी लिहिलं, परंतु खरं लेखन तर श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंनी विश्वाच्या हृदयावर केलंय. आणि म्हणूनच श्री गुरुचरित्राचं पठण करणारा प्रत्येक जण भक्त किंवा अभक्त अमृताचा लाभ घेतो. गुरुदेव दत्त.